नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज. याआधी आपण तांदळाची खीर, थापी वडी आणि थापी वडी रस्सा या रेसिपी पाहिल्यात. पितृपक्षाच्या या नैवेद्याच्या पानामध्ये पुरणपोळी अवश्य केली जाते, परंतु पुरणपोळीचा एवढा घाट घालायला जर आपल्याला वेळ नसेल तर पुरणपोळीच केली पाहिजे असं काही नाही. गुळ आणि गव्हाचं पीठ यापासून तयार केलेला एखादा पदार्थ केला तरी चालतो. पुरणपोळीला पर्याय म्हणून काही ठिकाणी गुलगुले देखील केले जातात. म्हणूनच आज आपण पाहतोय गुलगुले. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. गोल गरगरीत मऊ लुसलुशीत जाळीदार गुलगुले. पितृपक्ष विशेष गोल गरगरीत टम्मा फुगलेले मऊ लुसलुशीत गुलगुले करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घ्यायचे आणि या 1 वाटी पाणीमध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि हा गुळ आपल्याला मंद आचेवर चमच्यानं एकसारखा हलवत विरघळवून घ्यायचा आहे. आपल्याला या गुळाचा कोणत्याही प्रकारचा एकतारी वा गोळीबंद पाक करायचा नाहीये, तर आपल्याला हा गुळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे. मी इथे पौष्टिक चविष्ट अशा काळ्या गुळाचा वापर केलेला आहे, परंतु तुमच्याकडे जर असा गुळ उपलब्ध नसेल तर कोणत्याही प्रकारचा पिवळा गुळ देखील तुम्ही वापरू शकता. एवढंच कशाला, जर तुमच्याकडे खूप वेळ नसेल तर हल्ली मार्केटमध्ये गुळ पावडर देखील उपलब्ध असते, ती वापरली तरी काहीच हरकत नाही. फक्त गुळ पावडर थोडी जास्त म्हणजे 1 वाटीऐवजी 1.25 वाटी वापरा, कारण गुळ पावडर कमी गोड असते. परंतु लक्षात ठेवा, आपल्याला गुळाचाच वापर करायचा आहे, साखरेचा नाही. गुलगुले गुळामध्येच केले जातात. हे पहा, गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून वेलची, सुंठ, जायफळ पूड आणि 1 टीस्पून अर्धवट कुटलेली बडीशेप घालायची आहे. सर्व जिन्नस चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम आता मोठी करायची आणि या मिश्रणाला आपल्याला खळकून उकळी आणायची, म्हणजे आपले सर्व जिन्नस या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील, एकजीव होतील आणि सगळा अरोमा त्यामध्ये उतरेल. गुळाचा कोणताही गोड पदार्थ तयार करताना एक वेळ वेलची नसेल तरी चालेल, परंतु त्याला खरी चव येते ना, ती सुंठ, जायफळ आणि बडीशेप, खसखस यांनीच. 1 मिनिट पाणी उकळल्यानंतर यामध्ये सर्व अरोमा उतरलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. जर आपण या गरम गुळाच्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स केलं ना, तर आपले गुलगुले चिकट होतील आणि यातून स्पंजी होणार नाहीत. मग खाताला ते दाताला चिकटतील. गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपल्याला ते एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून खसखस घालायची आहे. जर गरम पाण्यामध्ये आपण खसखस घातली असती ना, तर ती करपली असते आणि करपल्यानंतर मग ती कडवट लागली असती. म्हणून आपण थंड पाण्यामध्ये खसखस घालतोय. खसखस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्यानं त्याची लज्जत आणखीनच वाढते. आता ज्या वाटीनं आपण पाणी आणि गूळ घेतला होता ना, त्याच वाटीनं आपल्याला 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि या थंड केलेल्या गूळ आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये ते घालायचं आहे. गूळ आणि गव्हाचं पीठ हे दोन्ही जिन्नस चिकट असल्यानं शक्यतो ते चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल भोपळ्याचा किस देखील घालू शकता. त्यामुळे आपले गुलगुले आणखीन पौष्टिक तर होतातच, शिवाय त्या आतून स्पंजी जाळीदार होण्यासही मदत होते. गव्हाचं पीठ गुळाच्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपल्याला हे मिश्रण खूप पातळ म्हणजे भजीसारखं पातळ करायचं नाहीये, तर थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. म्हणजे आपण उडीद वडे, मेदू वडे किंवा दही वड्यांसाठी कसं करतो अगदी तसं. म्हणजे चमच्यातून खाली सोडलं असता त्याची धार पडता कामा नये, तर ते ड्रॉपमध्ये पडायला हवं. हे पहा, अशा प्रकारे आपलं मिश्रण आता परफेक्ट तयार झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला खाण्याचा सोडा अगदी चिमूटभर घालायचा नाही आहे, तर अर्धा टीस्पून आपल्याला खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. पहा बरं, सोडा घातल्यानंतर आपलं मिश्रण कसं फुलून वर आलं ते. आता मध्ये अजिबात वेळ घालवायचा नाही आहे, लगेचच आपल्याला गुलगुले तयार करायला घ्यायचे. जर तुम्ही फार वेळमध्ये घालवलात ना, तर मग आपले गुलगुले फुगणार नाही, त्यातून स्पंजी जाळीदार होणार नाही, चपटे होतील. त्यासाठी हे पहा, आपल्याला आपण पीठ मिक्स करण्या अगोदरच मंद आचेवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. आता आपण तेल गरम झाले का ते पाहूया. त्यासाठी एखादा छोटासा गोळा पिठामध्ये घालायचा. हे पहा, तो तरंगून पटकन वर येत नाहीये, तर हळूहळू वर येतोय, म्हणजे तो करपत सुद्धा नाहीये. आपल्याला अगदी असंच मध्यम तेल गरम करून हवं. आता आपण प्रत्यक्ष गुलगुले तळायला घेऊया. त्यासाठी आपल्याला प्रथम गॅसची फ्लेम मध्यम करायची. हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे, तो व्यवस्थित झटकून घ्यायचा आहे. 5ही बोटांमध्ये सुपारी एवढं मिश्रण घ्यायचं आहे आणि तेलामध्ये हळूवारपणे सोडायचं आहे. जर तुम्ही सुपारी एवढं मिश्रण सोडलं तर त्याचे लिंबा एवढे गुलगुले तयार होतील आणि जर तुम्ही छोट्या लिंबा एवढं मिश्रण तेलामध्ये सोडलं तर मोठ्या लिंबा एवढे गुलगुले तयार होतील. साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. मी मात्र छोट्या लिंबा एवढे गुलगुले तयार करतोय. गव्हाचं पीठ आणि गूळ यापासून तयार केलेलं आपलं हे गुलगुल्यांचं मिश्रण चिकट असतं, त्यामुळे मिश्रण तेलामध्ये सोडताना ते हातांना चिकटतं. म्हणून आपल्याला आधी हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे.
अशा प्रकारे तेलामध्ये हात बुडवून मिश्रण तेलामध्ये सोडलं ना तर मिश्रण हातांना चिकटत नाही, अगदी सहज सुटलं जातं. जर आपण गुलगुले खूप कडक तेलामध्ये तळले तर ते बाहेरून तळल्यासारखे वाटतील, परंतु आतून कच्चे राहतील आणि त्यांचा रंगसुद्धा खूप काळसर असा येईल. मिश्रण तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे. तर जेव्हा हे गुलगुले वर तरंगून येतील ना तेव्हा ते झाऱ्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं गोल गोल फिरवायचेत. म्हणजे आपण गुलाबजामसाठी कसे गोल गोल फिरवतो तसे हे गुलगुले आपल्याला झाऱ्याच्या साह्यानं गोल गोल फिरवायचे. त्यांच्यावर तेल उडवायचे म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा रंग येतो. झाऱ्याच्या साह्यानं गुलगुले मिनिटभर फिरून झाल्यानंतर त्यांच्यावर तेल उडून झाल्यानंतर आपल्याला हे गुलगुले 2-3 वेळा उलटपालट करत करत खमंग खरपूस तळून घ्यायचे. हे पहा आपले गुलगुले टम्म फुगलेत सुद्धा, रंगसुद्धा छान आला आहे, साईजही अगदी परफेक्ट झालेला आहे आणि तेलावरील बुडबुडेसुद्धा कमी झालेत. याचा अर्थ आपले गुलगुले तयार झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया आणि इथून पुढील सर्व गुलगुले आपल्याला अशा पद्धतीनंच मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत. मंद आचेवर किंवा मोठ्या आचेवर तळायचे नाहीत, लक्षात ठेवा. तसे तर गुलगुले गुळामध्येच केले जातात कारण ते जास्त पौष्टिक होतात, परंतु जर तुम्हाला गुळाचा वापर करायचा नसेल तरी काहीच हरकत नाही, तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता. परंतु जर तुम्ही साखरेचा वापर केलात तर फक्त वेलचीचा वापर करा, सुंठ, जायफळ आणि बडीशेप यांचा वापर करू नका. आणि हो, साखरेचे गुलगुले एवढे डार्क होत नाही, थोडेसे रंगाला ते फिक्केच होतात. हे पहा आपले सर्व गुलगुले तळून झालेले आहेत. पाहताय ना रंग किती सुरेख आलाय, तो वाटतायत ना अगदी गुलाबजामुन आणि करायला पण आहेत ना अगदी सोपे, शिवाय झटपट तयार होणारे आणि प्रमाणही किती सोपं, अगदी लक्षात राहण्यासारखं. 1 वाटी पाणी, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पीठ. याआधीसुद्धा आपण पितृपक्ष विशेष म्हणजे श्राद्ध विशेष, तांदळाची खीर, थापी वडी व थापी वडीचा रस्सा या रेसिपी पाहिलेल्या आहेत. या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या जरूर पहा. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गोल गरगरीत टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत जाळीदार गुलगुले एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.